आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। टू बी और नॉट टू बी म्हणजे करावं की न करावं हा एकच सवाल आहे। संपावर जावं की न जावं हा महत्त्वाचा प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात आहे, तो विचारला जात आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा, अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे, टू बी और नॉट टू बी, करावं की न करावं, संपावर जावं की न जावं। आपल्या सर्वांनाच माहीत आहे, राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून 29 ऑगस्टपासून राज्यातील जवळपास 17 ते 18 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार होते। त्या संपामधली जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे जुन्या पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 2024 लागू करण्याबाबत। परंतु केंद्रानं जे महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच महत्त्वाच्या निर्णयाच्या अनुषंगानं रविवार असताना सुद्धा राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि रविवारी राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतला, केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केल्या जाईल। परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणेच किंवा जुन्या निवृत्ती वेतन योजनेप्रमाणेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 2024 जी 1 मार्च 2024 पासून लागू केली जाणार आहे ती जशास तशी पाहिजे आहे। परंतु युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे जे लाभ या आधी शासनानं दर्शविलेले होते, या आधी चर्चेतनं जे समोर आलेले होते ते मिळताना दिसत नाही आणि काल झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनानं केंद्र शासनाप्रमाणेच निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांच्या समोर आता प्रश्न निर्माण झाला आहे। तसा प्रश्न उपस्थित आता होताना दिसत आहे की 29 ऑगस्टचा जो संप होता ज्यामध्ये जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ मिळणं अपेक्षित होतं, परंतु राज्य शासनानं मात्र राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणून ज्याद्वारे किंवा ज्यामध्ये असलेले लाभ दिले जाणार आहे तसा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता संपात जाऊन काय साध्य होणार आहे, त्यामुळे संपात जावं की न जावं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचारी आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कमेंट करताना सुद्धा दिसत आहे। त्यामुळे हा निश्चितच आता मोठा प्रश्न असणार आहे। त्यामुळे आपल्या मनात काय आहे, आपल्याला काय वाटतं, संपावर जावं की न जावं या संदर्भातले कमेंट आमच्या निश्चितच चॅनलला करावे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।